Good morning. Please. Thank you. Be seated. लय निवांत बसले बस सगळे. क्लासमध्ये पुढे बसायचं असतं आणि थिएटरमध्ये मागे बसायचं असतं. पुढे या. पुढे या ना जरा. येईल आवाज? इथे मधील लाईन पूर्ण करा. आपल्या छान. म्हणजे याच्या अगोदर तुम्ही कधीच क्लासला आलेले नव्हते. असे कोण आहेत? ॲडमिशन घ्यायला आलो, पैसे भरले ना आज डायरेक्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या लेक्चरला आलो. गुड. ज्यांनी गेल्या महिन्यात ॲडमिशन्स केले, रेग्युलर इंग्लिशच्या बॅचला बसले पण त्यांचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन झालेले नव्हते, असे पण काही आहेत. अंडरस्टूड. आपल्याकडे ॲडमिशन्स रोज होतात पण बॅचेस रोज सुरू होत नाहीत. बरोबर आहे ना? ॲकॅडमिक्सच्या इन्स्टिट्यूट्स आहेत सगळ्या, ॲकॅडमिक इन्स्टिट्यूट्स. या सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये वर्षातून 2दा ॲडमिशन होतात. शाळेत मला माहीत नाही, शाळेत एकदाच ॲडमिशन होतात, कॉलेजमध्ये एकदाच ॲडमिशन होतात, पण कोचिंग क्लासेसमध्ये 2दा ॲडमिशन होत असावेत, कदाचित फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मला नंतर. बरोबर आहे. पण इथे रोज ॲडमिशन होतात. कधी कुणाच्या डोक्यात इंग्रजीचं भूत घुसल सांगता येत नाही, आहे की नाही? क्लास कधीही लावू शकतात माणसं इंग्लिशचा. जिम कधी लावतो आपण? कधी. ड्रायव्हिंगचा कोर्स कधी लावू शकतो? सिंगिंगचा, डान्सिंगचा, असंच ना. तसं इंग्रजीचा सुद्धा माणूस कधीही क्लास लावतो. तसं आपल्याकडे रोज ॲडमिशन होतात, 12 महिने 24 तास. पण बॅचेस रोज सुरू होत नाहीत. लक्षात आलं? बॅच सुरू होते 11 तारखेला. 11 ते 20 पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचे लेक्चर्स असतात. का? तर एवढ्या दिवस इंग्रजीच्या बाबतीत डोक्यात दिजळमटं गेलेली आहेत आमचे. इंग्रजी अवघड आहे, आम्हाला आली नाही, आम्हाला शिकून शिकून मास्तर रिटायर्ड झाले तरी आम्हाला समजलं नाही, इंग्रजी खरंच तेवढी अवघड आहे का, कशी आहे, काय. आम्ही मानसिकदृष्ट्या एखादं ध्येय अचीव करण्यासाठी तयार होणं, या प्रोसेसला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणायचं. मग 11 ते 20 पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन चालतात त्या वेळेनुसार. 20 तारखेपासून किंवा 21 तारखेपासून रेग्युलर इंग्रजीची बॅच सुरू होते. ती रोज असते. ते पुढच्या 17-18 तारखेपर्यंत. 18 ते 20च्या दरम्यान तुम्ही महिनाभर तुम्ही आलात, रोज येत होतात, क्लासमध्ये बसत होतात. मग एवढा दिवस वेळ दिल्यानंतर मला काय कळालं, मला काय कळालं नाही, हे त्यावेळेला त्याचं असेसमेंट असतं. एक तोंडी असेसमेंट असतं आणि एक लेखी असेसमेंट असतं. त्याला रिटन टेस्ट आणि ओरल टेस्ट. आपण परीक्षा म्हणत नाहीत, आपण असेसमेंट म्हणतो. कारण आपल्या सगळ्यांना मार्क्स मिळवायचे नाहीत इथं. कुठं बसलो, किती वाजता बसलो, किती वेळेला बसलो, यापेक्षा मला काय आलं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्या लोकांचे 11 ते 20च्या दरम्यान मागच्या महिन्यात ॲडमिशन झाले तेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे बॅचेस फॉर्म नव्हत्या, मग ते रेग्युलर इंग्लिशच्या बॅचमध्ये बसले. मग आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन्स करायचे, पुन्हा इंग्लिश कंटिन्यू करायची. आणि ज्यांचे याच महिन्यात 1 तारीख ते 10 तारीखच्या दरम्यान ॲडमिशन झाले, यांना मग लकीली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अगदी सुरुवातीला करायला मिळतात. हा आत्तापर्यंत सगळा आमचा प्रवास आहे. तमसो मा ज्योतिर्गमय ऐकले ना? याचा अर्थ आहे अंधारातून प्रकाशाकडे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या प्रक्रियेला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं म्हणतात. आम्ही क्लास लावला इंग्रजीचा, पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट का? तर इंग्रजी ही गावठी भाषा नाही आहे. ही आपल्याला भांडणं करायला वापरायची नाही आहे. लोकांच्या लग्नात जेवताना वाढणाऱ्याला मराठी कळत नाही म्हणून त्याला इंग्रजी कळावी यासाठी आम्ही शिकत नाही आहेत. तर आम्हाला आमचं शिक्षण घेऊन भविष्यात कुठंतरी कामाच्या ठिकाणी जायचं आहे. कामाचे 2-3 प्रकार आहेत. काही कामं रोजंदारीने केले जातात, तर काही कामं तात्पुरत्या छोट्याशा पगारावर महिन्यावारी केले जातात, तर काही कामं दांडग्या पगाराने केले जातात. तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला दांडगा पगार मिळावा, आमचं नाव मोठं व्हावं,
आम्हाला कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळावी, नाही वाटत? तर अशा ठिकाणी जायचं असेल तर आम्हाला आमच्या डिग्रीसोबत आमचं राहणीमान, आमची विचारसरणी, आम्ही घेतलेले निर्णय, आमची असलेली थिंकिंग, या सगळ्यामधला जो एक काय म्हणता येईल त्याला, की ह्या सगळ्यामधला जो एक गुच्छ आहे किंवा ज्याला असं बांधून ठेवायचं आहे, त्याचं नाव पर्सनॅलिटी आहे. बरेचसे पोरं इंजिनियर होत आहेत, 11वी 12वीला जाताना दिसत आहेत, क्लासेसला जाताना दिसत आहेत, पण ती अशी थकलेली आहेत, अशी मरगलेली आहेत, त्यांना असं वाटतं की यांना भाड्यानं आणलं आहे क्लासला, कुठंतरी घेऊन चाललेत लोक. म्हणजे गरज आहे म्हणून सगळं काहीतरी करताना दिसत आहेत, पण मला हे आवडतं आहे म्हणून कोणी काही करताना दिसत नाही. आलं लक्षात? तर आम्हाला आमच्या भाषेबरोबरच आमच्या राहणीमानात बदल व्हावा, याच्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन्स आता आपण घेतोय. झाला क्लिअर मुद्दा? इंग्रजीला माणसाचं व्यक्तिमत्व मॅच व्हावं म्हणजे काय व्हावं? इंग्रजी आमच्यासाठी नवीन भाषा आहे का? अजिबात नाही. म्हणजे इंग्लिशला आम्ही चांगलं ओळखतोय, बऱ्याच वर्षापासून ओळखतोय, आणि इंग्रजी पण आम्हाला चांगलं ओळखते. दोघांची चांगली आमची जुगलबंदी आहे, इंग्रजीची ना आमची. इंग्लिश म्हणते मी अवघड आहे, तुम्ही म्हणता खरंय खरंय तुझंच खरंय, बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे. आणि असं असं करून 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 आम्ही कस तरी थातुरमातुर काहीतरी करून आम्ही आमचं शिक्षण पूर्ण करतोय. आता भविष्यात मार्क्सला किंमत नाही आहे, किंमत आहे ज्ञानाला, किंमत आहे प्रेझेंटेशनला, किंमत आहे हाऊ यू आर प्रेझेंटिंग युअर सेल्फ इन इंटरव्ह्यूज, त्या प्रोसेसला. त्यामुळं आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर आम्हाला ज्ञान फक्त असून चालणार नाही, त्या ज्ञानाचं प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. इज इट क्लिअर? आम्हा सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी, पण आम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचवता येत नाहीत, त्या सांगता येत नाहीत. ते सांगता येण्यासाठी आमच्याकडे काय पाहिजे, तर आमच्याकडे पुरेसे शब्द नाहीत. ते सांगण्यासाठी आमचा कॉन्फिडन्स नाही आहे, ते सांगण्यासाठी आमच्यामध्ये डेअरिंग नाही आहे, ते सांगण्यासाठी आमच्याकडे आय कॉन्टॅक्ट नावाचा प्रकार नाही आहे. आम्ही स्टेजला घाबरतोय, आम्ही माईकला घाबरतोय, आम्ही अनोळखी लोकांना घाबरतोय. मुली बऱ्याचशा अनोळखी मुलांना घाबरतात, अनोळखी मुलं मुलींना घाबरतात, महिला पुरुषांना घाबरतात, पुरुष महिलांना घाबरतात. आणि कामाच्या ठिकाणी आम्हाला चॉईस नसते. मला चॉईस आहे का माझा बॉस कोण असावा? तुम्हाला चॉईस आहे का तुम्हाला आज येणारा शिक्षक कोण असावा? मॅडम असावी का सर असावी? ॲडमिशन घेणं हे चॉईस आहे आमच्यासाठी, पण मला कोणता शिक्षक यावा ही चॉईस आहे का? आहे का नाही? अजिबात नाही चॉईस आहे. तर आम्हाला जिती माणसं समोर आल्यानंतर त्यांच्यासोबत आम्हाला कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे करता यावं, याच्यासाठी ही सगळी प्रोसेस आहे. इज इट क्लिअर नाव? मग क्लास तर लावला इंग्लिशचा आहे, मग पर्सनल डेव्हलपमेंट का? आता इंग्लिश इम्प्रूव्ह करणं सुद्धा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच आहे. आमचा जन्म झाल्यापासून आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही शिकत असतो. माहिती आहे तुम्हाला? काही शिकतो आपण, नाही शिकत? हां, तर अशा गोष्टी शिकल्या आम्ही की ज्यांची अजिबात गरज नव्हती, आणि अशा गोष्टी शिकल्या की ज्यांची गरजच होती. आम्हाला लिहिता येणं गरज होती, आम्हाला लिहिता आलं. आम्हाला वाचता येणं गरज होती, आम्हाला वाचता आलं. आम्हाला चांगलं राहणं गरज होती, आम्हाला ते राहता आलं, बोलता आलं, काम करता आलं, जेवण बनवता आलं, सायकल चालवता आलीच ना, क्रिकेट खेळता आलं, सगळं करता आलं. शिव्या देता आल्याच पाहिजे, त्याची अजिबात गरज नव्हती, त्या पण देता आल्या. काड्या करायची अजिबात गरज नव्हती, त्यासुद्धा करता यायला लागल्या. भांडणं लावायची अजिबात नॉलेजची गरज नव्हती, लोकांना भांडणं लावता आले. बरोबर आहे? कॉप्या करण्याचा कुठेही कोर्स नाही तरी चांगल्या प्रकारे करता आल्या. तर असे बरेचसे कौशल्य आम्ही समाजाकडून आत्मसात केलेत. या सगळ्या प्रोसेसला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट्स म्हणतात. लहान बाळ जन्म झाल्यापासून 4-5 वर्ष त्याला बऱ्याचशा गोष्टी समजायला लागतात. असं कधी घडतं का की एखादं बाळ दवाखान्यात जन्माला आलं आणि ते लगेच पळायला लागलं, नर्सला पण सापडाना? असं कधी घडतंय का? नाही. तर त्याची प्रोसेस आहे. बरेच दिवस ते पालतं होण्यासाठी, उतानं होण्यासाठी, पाऊल टाकण्यासाठी, बसण्यासाठी किती प्रयत्न करता येते. असं करत 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 मग आम्ही पेन कसा पकडला, पेन्सिल कशी पकडली, आम्हाला ABCD आई हे शिकायला किती दिवस लागलेत. तसंच सायकल आली मला चालवायला, हे काय झालं तर हे माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली. मला स्वयंपाक करता आला, दिस इज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मला भाषण करता यायला लागलं, ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली. मला लोकांच्या समोर जाऊन काहीतरी सांगता यायला लागलं, दिस इज ऑल्सो पर्सनल डेव्हलपमेंट. मला स्विमिंग करता आली, ही सुद्धा पर्सनल डेव्हलपमेंट आहे.
तसं इंग्रजी येणं सुद्धा काय आहे? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच. एवढं मला तुम्हाला सांगायचं होतं. इव्हन वर्टेक्स ही संस्था गेली 17-18 वर्षापासून, म्हणजे 16-17 वर्षापासून एकच काम करते की या मराठवाड्यात, या प्रदेशात, या एरियामध्ये इंग्रजीला, कॉन्फिडन्सला, समाजाला जी घाबरणारी माणसं आहेत त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स टाकणे, त्यांच्यामध्ये हवा भरणे, त्यांचे ध्येय सेट करणे, त्यांना इंग्रजी येणे, त्यांना कम्युनिकेशन स्किल येणे, यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. इज इट क्लिअर? नाव इंग्लिश इज सिम्पली अ नेम. आज आपण पहिल्याच दिवशी क्लासला आलोत आणि मग मी आलो आणि मग मी इंग्रजीत झाडायला लागलो आणि मोस्ट ऑफ यू हॅव स्टार्टेड नॉट अंडरस्टँडिंग एनिथिंग. तरीसुद्धा काही लोक हसायला लागले. का हसायला लागले? तर काहीच कळत नाही म्हणून हसायला लागले. आणि बाकीचे का हसायला लागले? तर शेजारचे हसायला लागले म्हणून ते हसायला लागले. आणि मग क्लास संपल्यानंतर विचारलं कसं काय क्लास होता? ते म्हणले लय भारी होता. असं न होता आम्हाला हळूहळू प्रत्येक गोष्ट समजायला पाहिजे. इंग्रजी आमच्यासाठी नवीन आहे का? हे वाक्य मी मागाशी वापरलं आहे, तर ती नाही. मला असं वाटतं सगळ्याचं शिक्षण कमीत कमी 10वी तर इथं झालंच असेल. 10वी मध्ये सध्या कोण आहे मला सांगा? ज्यांची 10वी झाली आत्ताच असेल ना, हात वर करा ना. माझ्याकडे काहीच विचारणार नाही. मला फक्त हात वर करा, तेवढी मेहनत घ्या. का बोलू माणसं हात वर कराय? ती सुद्धा सोय आपल्याकडे आहे. एक माणूस होता, त्याला फार आळस आला होता, फार कंटाळा आला होता. ते लोकांना मला आळस द्यायचा आहे, माझे हात उचला रे. अशा प्रकारची माणसं सुद्धा या ठिकाणी डेव्हलप होतात. टेन्शन घेऊ नका. त्यामुळं आम्हाला समजून काय घ्यायचं आहे की ज्यांची आत्ता 10वी झाली ते गेली 10 वर्ष झालं इंग्रजीच्या सहवासात आहेत. एव्हरी इयर इंग्लिश वॉज टॉट टू देम इन द स्कूल्स. दे अटेंडेड द लेक्चर्स. टीचर्स वर अलॉटेड फॉर देम. नाही, प्रत्येक वर्षी पेपर काढले इंग्रजीचे. 10वीला तर बोर्डाने पेपर काढला, तो सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व केला. त्याच्यात पण आम्ही चांगल्या मार्काने पास झालो. म्हणजे 10 वर्ष. ज्यांची 12 वर्ष 12वी झाली आहे त्यांना गेली 12 वर्ष इंग्रजीचा सहवास आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांना गेली 15 वर्ष इंग्रजीचा सहवास आहे. ज्यांची शाळा सुरू झाली होती 20 वर्षापूर्वी त्यांना 20 वर्ष इंग्रजीचा सहवास आहे. मग एवढ्या वर्षात लोकांनी इंग्रजी आम्हाला शिकवली नाही का? आन्सर हो, शिकवली. मग एवढ्या वर्षी इंग्रजी एवढ्या वर्षात शिकवून सुद्धा आम्हाला आली नाही. मग इथं येऊन ॲडमिशन घेऊन या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला 4-5 महिन्यात इंग्रजी येणार आहे. याच्यावर विश्वास कसा बसला? खरंय खोटं आहे? प्रश्न बरोबर आहे का नाही? आम्ही पार बेंच मोडून टाकले, मास्तर तंग आणून टाकले. आम्हालाच माहिती आम्हाला काय येतंय ते. आम्ही लोकांच्या समोर लय नंबर 1. हां, कसलंच ज्ञान नसताना सुद्धा मला खूप काही ज्ञान आहे असं दाखवण्याची लय लोकांना टेक्निक आहे. बरोबर आहे. अख्खा पेपर कॉपी करून लिहिल्यानंतर सुद्धा मी सगळा मनानंच लिहिला. त्याचं प्रेझेंटेशन फार चांगलं जमतंय. पण ज्याला त्याला माहीत असतं की मी किती खोल पाण्यात आहे. आम्ही लोकांच्या समोर डुप्लिकेट असतो आणि ओरिजिनल कुठं असतं माहिती आहे का? फक्त स्वतःसोबत. आपल्या पहिल्या वर्गापासून आतापर्यंत आपण स्वतःने काय काय कारनामे केलेत हे फक्त आपले एकट्यालाच माहीत असतं. खोटं आहे का? या जगामध्ये मला माझ्यापेक्षा जास्त ओळखणारा माणूस कोणी आहे का? अरे एक माणूस नाही आपल्याला. मेरे बारे में सबसे इंपॉर्टेंट हर एक चीज जानने वाला है कोई? मेरे अलावा तो कोई नहीं है. आई एम द मोस्ट इंपॉर्टंट पर्सन इन माय लाईफ. हा पहिला महत्वाचा मुद्दा. समाजाच्या समोर आम्ही कसे आहेत? खोटे आहेत. कसे आहेत? शाळेत कसे आहेत आम्ही? उगे बसा म्हणजे एक डोंट टॉक. बरं डोंट टॉक. हेड डाऊन, मुंडी डाऊन. स्टडी करतो. आई वडिलांसमोर कसे आहेत आम्ही? खोटेत. अरे अभ्यास कर ना, आताच केलता ना.
स्कूलला जातो ना मग. आम्ही ओरिजिनल कुठे आहेत? जिथं गरज नाही तिथं. जिथं गरज नाही तिथं आम्ही ओरिजिनल. खरं की नाही? हां, जिथं आम्ही थकत नाही तिथं आम्ही ओरिजिनल. खेळायला थकतात का पोरं? अरे त्यांना भूक लागलेली माहीत होत नाही, आणि टी व्ही बघताना अजिबात थकत नाहीत, पण अभ्यास करायला बसले की तहान लागते. भूक तर खूप लागते. झोप तर लय लवकर येते. म्हणजे काही लोकांना झोप येत नाही, त्यांना झोपेच्या गोळ्याची अजिबात खाण्याची गरज नाही, त्यांनी पुस्तक वाचले की झोपते. आता ही सगळी प्रक्रिया आमच्या एकट्याला माहिती आहे की मी नेमका इंग्रजीमध्ये किती आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट और इट इज वेरी इजी टू स्कोर मार्क्स. मैं अंग्रेजी के लिए मैं खुद जानता हूं कि मैं कितना जानता हूं. खरे खोटे? मग ग्रामीण भागातून पोर आले शहरात, 10वीला चांगले मार्क्स मिळाले, नीट झाली, म्हणजे नीट करायची आता, ते सगळ्यांचीच नीट करत असते. त्या अगोदर घरच्याचे नीट करतात, पुन्हा क्लासवाल्याचे नीट करतात, स्वतःची एकदा नीट करतात. ते का? कारण शाळेत मार्क्स मिळाले, मग आता सगळ्यांनाच वाटतं बाबा की आता याला डॉक्टर व्हावं. डॉक्टर होण्याच्या प्रक्रियेमध्ये हा कधी पेशंट होतो कुणालाच कळत नाही. आणि मग इथं आल्यानंतर मग ते काय आता बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि सगळं ते कळतं थोडं थोडं कळतं, पण मुळात आम्हाला वाचताना सिलेबस कळत नाही. तरी आम्ही वाचतोय. सत्कार केला पाहिजे का नाही आमचा? काही लोक ग्रामीण भागामध्ये बघा, पोथीचा अर्थ कळत नाही तरी पोथी वाचतात. बरोबर आहे, मान्य आहे तुम्हाला? हां, दे डोंट अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दॅट. अभंग असेल, काय असेल, ते ओवी असेल, काय अर्थ नाही कळत, तरी वाचतात. या काहींना हरिपाठ पाठ आहे पूर्ण. मी त्यांना विचारलं, हरिपाठाचा अर्थ काय? घ्या प्रसाद घ्या. अर्थ काहीच माहिती नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय म्हणजे काय? नुसतं पाठ. आता आम्हाला एका ओळीचा, एका त्या ओळीतल्या शब्दांचा अर्थ समजून घ्यावा लागेल, तरच अभ्यास करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट वाटायला लागेल. आता आम्ही स्पर्धेच्या जगात आहोत. खरे? वाईट करायला स्पर्धा आणि स्पर्धक बनण्याची गरज नाही, पण काहीही चांगलं करायचं असेल तर तिथं स्पर्धा आहे का नाही? कळतंय का तुम्हाला माझं बोलणं? स्पर्धा आहे का नाही? स्पर्धेमध्ये भाग घेणारे किती लोक असतात? का तुम्ही भाग घेतला की कोणीच भाग घेत नाही? असं आहे का? मेनी पीपल आर टेकिंग पार्ट इन द कॉम्पिटिशन्स. आता मला कॉम्पिटेटर बनावं लागेल. तुम्ही जे काही सध्या करत आहात, तुमच्यासारखे हजारो, लाखो, करोडो लोक करतायत. बरोबर? व्हॉट आर यू डुईंग? सॉरी, I am currently pursuing सेकंड इयर ऑफ डिप्लोमा. मग तू एकटीच डिप्लोमा करायला इथं संभाजीनगरात? का तुझ्यासारखे असे कितीतरी विद्यार्थी आहेत डिप्लोमा करणारे? मग जर माझ्यासारखे कितीतरी विद्यार्थी मी जे करतो आहे हे जर करत असतील, तर मी इतरांपेक्षा वेगळा कसा, किंवा मी इतरांपेक्षा वेगळी कशी, हे कशात कळेल? मार्क्स तर सगळ्यांची जवळपास सारखे असू शकतात, डिग्री तर जवळपास सगळ्यांची सारखी असू शकते. मग इन व्हॉट सेन्स आय एम डिफरंट फ्रॉम अदर पीपल? एक्झॅक्टली, ते स्किल आहे. ते काय आहे? स्किल आहे. डॉक्टरांची, अनेक डॉक्टरांची एकच डिग्री आहे, म्हणजे एकच सारखीच डिग्री, MBBS ते MBBS आहे, भरपूर लोकांची डिग्री. मग सगळ्यांच्या दवाखान्यात गर्दी आहे का? अरे हो का नाही? असली पाहिजे का नाही?
सगळ्या किराणा दुकानात सगळं सामान म्हणजे माल बरोबर बऱ्यापैकी सगळा सारखाच असतो, मग सगळ्याच किराणा दुकानात गर्दी का आहे का? नाही. सगळ्याच क्लासेसमध्ये गर्दी आहे का? का? तुम्ही इतरांपेक्षा कशात तरी वेगळे आहात हे जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत तुमची टॉर्च, तुमची बॅटरी चमकणारच नाही. मग आम्हाला त्यासाठी स्पर्धक बनावं लागेल, कॉम्पिटिशन. आणि मग कॉम्पिटिटर बनण्यासाठी काय लागेल आमच्याकडं? तर मुळात आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये आमची आवड निर्माण झाली पाहिजे. ते गरज म्हणून नाही चालत. अभ्यास करणं ही गरज आहे का आवड आहे? इमानदारीने सांगायचा, पुन्हा आपण खरं बोलायचं. ही गरज आहे. अभ्यास करणं काय गरज आहे. IPL बघणं ही गरज आहे का आवड आहे? आला काय विराट कोहलीचा फोन तुम्हाला? हे बघ, तू सगळ्या मॅचेस बघितल्याबद्दल धन्यवाद. आलाय कोणाला? कोणीतरी केला का फोन एखाद्या तरी संघानं? तुम्ही माझ्या सगळ्या मॅचेस बघितल्याबद्दल धन्यवाद हे तुम्हाला पत्र आलंय का? बरं, लोकांची भांडणं बघणं गरज आहे का आवड आहे? अरे लोक जेवताना सोडून जेवण जेवण सुरू आहे, प्लेट खाली ठेवली का? थांबा, एका बस. कसला इंटरेस्ट आहे हा? आणि गुरुजी शिकवायला नंतर बाजूच्याला किती वेळ आहे काय माहिती असं आहे, तासभर घेतील अजून. पुन्हा जाऊ मेसवर कोणती भाजी असेल काय माहिती. माणूस विचार करत असत. भांडणं बघणं गरज आहे का आवड आहे? आवड. गप्पा हाणणं. दोन मैत्रिणी भेटल्या की निवांत तासभर कसा जातोय त्यांनाच माहिती नाही. दोन मित्र भेटले त्यांनाच माहिती नाही. आणि पुस्तक हातात घेणं हे गरज आहे का आवड आहे? ही गरज आहे. म्हणून जिथं गरज आहे तिथं कंटाळा आहे, तिथं थकवा आहे. आणि जिथं आवड आहे तिथं बापा 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 असा जोर आहे ना. आजारी पडल्यानंतर गोळ्या औषधं खाणं हे गरज आहे का आवड आहे? गरज आहे. आणि म्हणून गोळ्या औषधं खाताना तोंड एकदम खुश असतं का? वा वा वा, पॅरासिटामॉल असं होतंय का? नाही ना. खोकल्याचं औषध, वा वा, व्हेरी गुड, असं नाही ना. ही गरज आहे म्हणून तोंड वाकडे तिकडे करून औषध खायचं. आणि चॉकलेट दे नाही एक अजून. अरे बर्थडे तुझा एकच देतो का? अजून दे ना एक. इथं आवड आहे. तसं इंग्रजी शिकणं सुद्धा ही काय आहे? ही आमची गरज आहे. आणि गरज असल्यामुळं आम्हाला ते बोर होत आहे. आता उद्यापासून इंग्रजी शिकणं आम्हाला इथे आवड व्हायला पाहिजे आणि ते होणार. इव्हन व्हर्टेक्समध्ये येणारी प्रत्येक माणसं हसत येतात, हसत. मग करडत जातात का? तर ती जाताना सुद्धा हसतच जातात का? खेळीमेळी एखादी गोष्ट जर आम्ही शिकलो, एखादा विषय शिकलो, एखादं स्किल शिकलो, तर त्याच्यामध्ये वेळ कसा जातो हे आम्हाला कळत नाही. कळालं? एवढ्या दिवस आम्ही इंग्रजी गरज होती म्हणून शिकलो आणि म्हणून आम्ही इंग्रजीला दूर ढकलत राहिलो. आणि म्हणून बऱ्याच वर्ष त्याच्यावर काम करून सुद्धा इंग्रजीचे प्रॉब्लेम संपलेले नाहीत. खरंय? खरंय खोटं? गेल्या 12 वर्षापासून मला माहिती आहे की इंग्रजीत 12च टेन्सेस आहेत. किती वर्षापासून? एका वर्षाला जरी एक टेन्स केला असता तरी 12 वर्षात 12 टेन्सेस झाले असते. नाही कळत?
कळतंय हो, पण वळत नाही सर. कळतंय. हां, एखाद्या गोष्टीची माहिती आणि एखाद्या गोष्टीची प्राप्ती ह्या दोन शब्दांवर आम्हाला बरंचसं बोलण्यासारखं आहे. अभ्यास केल्यानंतर मार्क्स मिळतात याची माहिती नाही का? आहे ना? माहिती नाही का? बरं, पुस्तकं नाहीत का आमच्यासोबत? आहेत. तरी सुद्धा आम्हाला अभ्यास करू वाटत नाही. सकाळी उठून लवकर मस्त सकाळी उठून व्यायाम केल्यानंतर अगदी माणूस तंदुरुस्त राहतो हे कोणाला माहिती नाही? कोणाला माहिती नाही? सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून अख्खा भारत देश सकाळी पहाटे उठतो. संपूर्ण संभाजीनगर सकाळी 4लाच उठतं. 5 ते 6 संपूर्ण शहर बाहेर पडतं व्यायामाला. असं आहे का? आम्हाला माहीत असून चालत नाही. माहीत असलेल्या ज्ञानावर कृती करणं याच्यासाठी इथं यायचंय. आम्हाला कळतंय पण वळत नाही. हा कळवायचा नाही, हा वळवायचा क्लास आहे. कसला? वळवणे म्हणजे ट्रेनिंग. शिकून आम्हाला येत नाही. सांगणारे जागोजागी उभे आहेत. समजून सांगणारे तर कुठं पण उभे आहेत. तुम्ही असं करा, बाळा अभ्यास करा. बाळ म्हणला तू निघ ना, निघ ना तू. आमच्या घरी का कमी आहे का? घरी पाहुणे आले येतात ना आपल्या घरी, इकडचे तिकडचे येतात काका वगैरे. आपल्या इथल्या त्या मुली असतात बारक्या ते मुलं, त्यांना सेवा असते त्यांची. पाणी देणे, चहा देणे असते की नाही सेवा. दिदे पाणी आणलं बघ दिदीने पाणी. आता याने गप्प पाणी घ्यावं ना. कितवीला आहे? 8वीला आहे. अभ्यास करते ना? ती म्हणली याला चहाच देत नाही आता. आणि भैया 10वीला किती मार्क्स पडले? असं राग आला का नाही? मग पुढं काय करायचंय? यार भाऊ तू जा ना बाबा. आमच्या घरी रोज एक चपाती मोडताना एक एवढंच चालू आहे सगळं. म्हणजे समजून सांगणारे आम्हाला कुठं बी उभे आहेत. समजून घेणारा कोण आहे? आपल्या शेजारचा मित्र, मैत्रीण. बस. कावळ्याचा दोस्त कावळा. कावळ्याचा गरुड थोडी असतो. ते आपल्यासारखेच. 2 नापास झालेले एकत्र आले आणि त्यांनी एक असा विचार आला डोक्यात की आपण दोघंच थोडी नापास झालो, असे कितीतरी असतील. नसतंय ताण घ्यायचा, चल वडापाव खाऊ. कसला कॉन्फिडन्स आहे? आणि एक जण नापास झालं म्हणून रडत होत. हे दोघं गेले. म्हणले येडा आहेस का काय? किती विषय गेले? त्या म्हणला एक माझे 4 गेलेत, तरी मी आता पोहे खाल्लेत. असं आहे का म्हणला? आम्हाला कॉन्फिडन्सची सुद्धा गरज आहे. यश अपयश आमच्या जीवनामध्ये येत असते. कालच्या पेक्षा मी आज काहीतरी चांगलं केलं हे ज्या दिवशी आम्हाला कळालं त्या दिवशी आम्ही 100% यशस्वी होण्याच्या मार्गावर आहोत. कालपेक्षा आज काहीतरी चांगलं. काल 1 शब्द वाचलाय, आज 2 वाचायचे. रोज हळूहळू थोडं पुढे चालायचं. मग असे कोणते प्रॉब्लेम्स आहेत जे आजही आम्हाला 10, 12, 15 वर्षापासून इंग्रजी शिकून सुद्धा संपले नाहीत? पहिलं नाव आहे त्याचं ग्रामर. ग्रामरनं लोकांना ताणच दिला. पहिला काय ताण कमी होता का? आता शासनानं मराठी शाळा बी CBSE करायला ठरवलं. ते मास्तरांना टेन्शन आलं. पोरायचं जाऊ द्या, पोराचं ठीक आहे ना. अरे त्या मास्तरांना एवढं टेन्शन आलंय. 25 शिक्षकांचे ऍडमिशन आले तिथं 2-3 दिवसात. काय शासनाला तर काहीच कळच नाव.
अहो विद्यार्थ्यांची तरी लेवल बघावी. कोण म्हणतंय? मला काय सांगायला, शासनाला जाऊन सांग ना. हा ना, आता ते काय आम्हाला शिकावंच लागणार ना. रडत 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 इथं हजर. ह्या ग्रामरनं ताण दिला लोकांना. बरोबर आहे. एकानं ग्रामरला वैतागून शाळा सोडून दिली होती आणि ते इवन वर्टेक्स मध्ये आलं. आता इथं बसल्यानंतर आमचे लोक लागले ना शिकवायला ग्रामर. ते थांबलं 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 माग. ते मला इधर भी ग्रामर आहे क्या आणि चाललं ना बाहेर. अरे मी म्हणलं थांब ना, काय झालं? इधर भी ग्रामर आहे बा. मग अडचण काय? अरे ग्रामर की वजह से तो मैंने स्कूल छोड़ा था ना सर. आपने को जमता नहीं ना वो. आपने तो बोला ही नहीं शुरू में यहाँ पर ग्रामर पढ़ाएंगे. त्याला म्हणलं थांब 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 थांब, याला बॉटल भरून पाणी द्या. एका ग्लासानं हा शांत होत नाही. ते बॉटल भरून पाणी पिलं ते. मग त्याला सांगितलं भैया ग्रामर म्हणजे काय माहिती का? ते मला काय. मग मी त्याला सांगितलं बाबा ग्रामर हे भाषेचे नियम आहेत. कोणती बी भाषा शिकायची असेल तर भाषेच्या नियमानुसार शिकावी लागेल का नाही? आता आपली मातृभाषा मराठी आहे, आपल्याकडे अनेक लोकांची मातृभाषा हिंदी आहे. त्यांना आपली मातृभाषा शिकत असताना ग्रामर सुरुवातीला लागणारच नाही. का? कारण आम्ही पूर्ण वाक्यात बोलतच नाही. आम्ही अंदाजात मग काय नाही बरं. झालं जेवण? आत्ता जा. आम्ही पूर्ण वाक्य बोलत नाहीत. आम्ही सगळेच आमच्या भाषेत तज्ञ आहेत, त्यामुळे आम्हाला इशाऱ्यांवर सुद्धा कळतं. पण इंग्रजीत ही दुसऱ्यांची भाषा आहे. जेव्हा दुसऱ्यांची भाषा शिकायची असते का, तेव्हा ती भाषा शिकण्याचं माध्यम आमची मातृभाषा असते. आणि आम्हाला आमच्या मातृभाषेच्या माध्यमातून जर दुसरी भाषा शिकायची असेल तर आम्हाला त्या भाषेचे नियम अगोदर समजून घ्यावे लागतात. तशी एकही भाषा या पृथ्वीवर नाही ज्या भाषेला नियम नाही आहेत. मराठीला नियम नाही आहेत का? आहेत का नाहीत? मुलगा आला का आली? आणि मी म्हणलं एखाद्या मुलाला तू का आली आज? सर मी आलोय ना. अरे पण तू का आली? ते म्हणला सर इंग्लिश गेली भाडमध्ये, पण तुम्ही डायरेक्ट माझंच परिवर्तन केलं. का हसू आलं? मुलगा आला, मी त्याला आली म्हटलं म्हणजे मी आपल्या मराठी भाषेचा नियम तोडला आणि तुम्हाला हसू आलं. नियम तोडले की माणसांना हसू येतंय. कोणाला? ज्याला नियम माहिती आहेत त्याला. ज्याला नियम माहिती नाही त्याला कशाला डोंबलेला हसू येईल का? बरं खिडकी उघडली का उघडला? मी म्हणलं मी खिडकी उघडला आत्ताच. हे बघा हा भिंत आहे हा, आणि ही बोर्ड आहे. ही बोर्ड आहे का? ही बघा फॅन कशी फिरते. पोरं म्हणले बाबा इंग्रजी तर ठीक आहे पण आता आपली मराठी गेली. म्हणजे काय? फॅन फिरला, फॅन बंद झाला, बंद झाली नाही. भिंत पडला नाही, भिंत पडली. बोर्ड खाली पडला. पेन आणला, पेन आणला, पेन्सिल आणली. हे मराठीचे नियम आहेत ना. मग एखादा परदेशातला माणूस मराठी शिकताना हा विचार करेल की याला जेंडर कुठे बाबा, हे कस काय म्हणते, हे बी निर्जीव आहे हे बी निर्जीव आहे. हे कस काय म्हणते ते भिंत पडली आणि बोर्ड पडला. काय भानगड काय? पेन आणि पेन्सिल, पेन आणली म्हणतात, पेन आणला म्हणतात आणि पेन्सिल आणली म्हणतात. त्याला समजायला लागतील 4 वर्ष. तोपर्यंत त्याचं टक्कल पडायचं. हे नियम आहेत. इंग्रजीचा नियम काय? निर्जीव वस्तूला इट म्हणायचं. कोणती इट? बांधकामाची. IT इट. आणि इतर वस्तू किंवा इतर लोक आहेत
तर मेल असेल तर ही आणि फिमेल असेल तर शी. पण आपल्याकडे तसं नाही ना. आला बाबा टेम्पो आला आणि भैया बी आला. खरं की नाही. आली ती आली, कोण आली ती आली, ती ती कोण, ट्रेन आली, शी इज कमिंग, शी इज कमिंग. असं नाही ना. त्याला म्हणलं बेटा हे इंग्रजीचं ग्रामर म्हणजे इंग्रजी भाषेचे नियम आहेत आणि नियमासोबत भाषा शिकावी लागते आणि ती हळूहळू कळते, असं आहे का म्हणला. मग 2-4 महिने क्लास केला, त्याला इंग्लिशही आली, परत तो गेलाही. हा भाग वेगळा. पण माहीतच नाही ना. भाषा शिकवताना भाषेचे नियम शिकवले तर कळतील. शाळेत कसे कळतील? 20 मार्काला ग्रॅमर कसं कळत? गाडी चालवताना किंवा गाडी शिकताना ट्रॅफिकचे नियम कळतील आम्हाला. गाडी चालवता येत नाही तरी ट्रॅफिकचे नियम शिकवायला लागलेत, कसे कळतील? गाडीचा पत्ता नाही, चावी माहिती नाही, तरी यू शुड नो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ ट्रॅफिक. का? म्हणून आम्हाला ग्रामर कळालं नाही. हा पहिला प्रॉब्लेम कळाला. दुसरा, शब्द. पाठ करा शब्द. का करा? कसे करा? सकाळी वाचलेले दुपारी गायब, दुपारी वाचलेले संध्याकाळी गायब. पाठ करून करून पाठ करायचे सोडून दिले. शब्द कुठे तर डिक्शनरी, ती डिक्शनरी बघून पुन्हा बीपी हाय झाला. एवढे शब्द कसे आठवायचे? शब्द आठवायचे नसतात, ते वापरायचे असतात. आणि आपण पाठ करण्याचा प्रयत्न केला. पाठ करून काहीही पाठ होत नाही. आणि शब्द वापरायचे. आपण वांग बघितलं नाही, कांदे बघितले नाही, लसूण बघितलं नाही, कोथिंबीर बघितली नाही आणि नुसतं म्हणायचं कांदा 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 म्हणतात, कोथिंबीरला कोथिंबीर म्हणतात, कोथिंबीर कांदा कांदा काय कांदा. आम्ही कांदे चिरले, कापले, कोथिंबीर कापली, अद्रक कापली. आम्ही ह्या सगळ्या वस्तू वापरल्या आणि म्हणून आम्हाला त्या माहीत झाल्या, समजल्या. शब्द हे पाठ करायचे नाहीत. आपण शब्द टप्प्याटप्प्याने इथे वापरणार आहोत. प्रॉब्लेम संपला. तिसरं, वाक्याची रचना. सगळं साहित्य तर आणून ठेवलं भिंत बांधण्याचं. खडी आणली, सिमेंट आणलं, विटा आणल्या, रेती आणली, पाणी आणलं, तरी बांधकाम सुरू होईना. का? मिस्त्रीच आला नाही. जाऊ द्या, नाही देवा आपलं आपण करू, घरच्या घरी बिल्डिंग बांधून टाकू. एक म्हणला ए बोकांनी पडल ना आपल्या भिंत, आपल्याला नाही जमायच ती. ते म्हणलं नाही मला येते. बांधली का भिंत? काय लागेल? कोण लागेल? मिस्त्री, म्हणजे त्याची रचना करणारा. अशी वाक्यांची रचना करावी लागते आम्हाला सिस्टमॅटिक. दॅट इज कॉल्ड सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. आणि एखादा शब्द घेतला की त्या शब्दाचा एकतर आम्हाला अर्थ माहीत असला पाहिजे, दुसरं त्या शब्दाची स्पेलिंग माहीत असली पाहिजे, आणि तिसरं त्या शब्दाचा उच्चार माहीत असला पाहिजे. आता आमचं काय घडतंय? उच्चार माहीत असला तर स्पेलिंग गायब, स्पेलिंग माहीत असले तर उच्चार गायब, आणि दोन्ही माहिती त्याचा अर्थच माहिती नाही. सगळ्यांना इंग्रजी मस्त वाचता येते, म्हणजे काय काय उच्चार माहिती आहे पण शब्दाचे अर्थ माहिती नाहीत. असे हे 4 टेक्निकल प्रॉब्लेम झाले इंग्रजीचे. कसे? टेक्निकल प्रॉब्लेम्स. कशाचे? इंग्लिशचे. आणि ह्या 4 प्रॉब्लेमने आम्हाला बेजार आणून सोडले, तंग करून सोडले. शेवटचा पर्याय म्हणून A1 टेस्टला निवडला आम्ही. आता इथं आम्ही वेदनेच्या अगदी पलीकडे चाललोय. आता मी कुठं चाललो? इंग्रजी येत नाही मान्य, पण काय येत नाही? काहीतरी घडायला काहीतरी जबाबदार असते. त्या दोघांचे भांडणं झाले, पण का झाले? नवरी लग्न मंडपातून पळून गेली, पण का गेली? शोधावं लागेल ना. का उगाच गेली म्हणजे तिला काहीच माहित नव्हतं, कुठे पळायला असं नाही ना.
पाहुणा जेवला नाही. पण का जेवला नाही? नाही संडास लागली होती त्याला. हा हे ठीक आहे, काहीतरी कारण असेल ना. का रुसला होता, का त्याला उपवास होता, त्याची तब्येत खराब होती, काहीतरी कारण असेल ना. अभ्यास करू वाटत नाही. का करू वाटत नाही? तिथपर्यंत कोणी जातच नाही. अभ्यास करा, हो पुढं मेहनत करा, वय वय कष्ट करा, कष्ट. काय रोडला खड्डे करू का? काय कष्ट करू? काय करू? काय मेहनत करा, मेहनत रंग लाती. हो हो रंग लाती. नुसतं मोठं मोठं बोलणं सोपं आहे. सोपं आहे ना. सायकलवर तासभर भाषण देण्यापेक्षा त्याला डायरेक्ट सायकलवर बसवायचे, हळूहळू हां चला 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 आली सायकल चालवायला. ही टेक्निक आहे. तर ह्या 2-4 टेक्निकल प्रॉब्लेमने आम्हाला फार जार करून टाकलं. शेवटचा पर्याय काय? इव्हॉन टेस्ट. आम्ही इथं आलो आणि इथं आल्यानंतर मी तुम्हाला तसंच सुरू केलं. शाळेत जसं शिकवलं तसं, कॉलेजमध्ये शिकवलं तसंच सुरू केल्यानंतर काय होईल? सोमवारी 15 होते, मंगळवारी 3, बुधवारी 1 आणि गुरुवारी सुट्टी. आणि क्लासला पितळाचं कुलूप. गुरुजी गावाकड. हां खंडोबा जत्रात. गुरुजी कुठं? खंडोबा जत्रात. हे लय क्लास बंद पडलेत. बोर केलं लोक टिकतात का? गुरुजीने बोर केलं, क्लासमध्ये पोर आहे का पुन्हा? पण महाराजांनी बोर केलं, कीर्तनात माणसं आहेत का? महाराजांनी लय ज्ञान सुरू केलं. समाधी. लोक म्हणे तुम्ही घ्या, आम्हाला महाप्रसाद आणा. महाप्रसादाचं बघा ना तेवढं, ते पुढचं चलत राहील. हो 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 बरोबर आहे. ती फेटाफेट नंतर सोडा, जीव वडा आम्हाला फक्त अगोदर. बोर झालं की कार्यक्रम लागला. आता हे 2-4 प्रॉब्लेम इंग्रजीचे का आम्हाला येत नाहीत? तर मुळात मानसिक लेवलला काही आमच्या डोक्यात प्रॉब्लेम्स आहेत, ते कोणी काढले नाहीत. पहिलं, इंग्रजी आम्हाला आल्यापासून, म्हणजे आम्ही शाळेत गेल्यापासून इंग्रजीची सुरुवातच भीतीपासून झाली आमची. तुमची तरी बऱ्यापैकी लोकांची इंग्रजी पहिलीपासून सुरू झाली असेल. मला माहित नाही कधी सुरू झाली ती. कुणाकुणाची इंग्रजी पहिलीला सुरू झाली तुमच्यापैकी? पहिलीला म्हणजे पहिल्या वर्गात इंग्रजीचं पुस्तक आलं. तुम्हाला हे माहिती आहे का, पूर्वी मराठी मीडियमच्या शाळेमध्ये 5वी पर्यंत इंग्रजी नव्हती? आहे त्यातला कोणी साक्षीदार? मी सुद्धा. का माहिती आहे का? तुम्हाला फक्त माहिती आहे का तुम्हाला नव्हतीच? हां हां तुम्हाला 5वी पासून होती ना? मला 5वी पासून. म्हणजे 4थी पर्यंत आम्हाला ABCD सुद्धा नव्हती. आणि आता 4थीचे पोरं तर खडाखड इंग्रजी बोलायला लागले. किती अवघड आहे की नाही? मग 5वीला ABCD आली आम्हाला. आता जेव्हापासून आली तेव्हापासून डोक्यात काय? इंग्रजीची गेली भीती. एकदा जर एखाद्या गोष्टीची, एखाद्या माणसाची, एखाद्या वस्तूची भीती वाटायला लागली, पुन्हा इंटरेस्ट आहे का तिथं? आम्हाला इंग्रजीची काय वाटली? इंग्लिशपेक्षा सुद्धा कितीतरी अवघड गोष्टी करतोय आम्ही. काही पोरं कुणालाच घाबरत नाहीत, पण इंग्रजीला घाबरते. काय माणसं वाघाला सुद्धा फाडायची तयारी त्यांची, पण इंग्लिश म्हणले नको वाजले आवड होते ताण. एका पोराला शिक्षा दिली, शिक्षा भांडणं केली. ते म्हणले इथून उडी हाण, नाहीतर मग इकडे इंग्रजी बोल. ते म्हणलं इकडेच बघतो किती खोल आहे काय. सोपं आहे का नाही? पण मग मुळात आम्हाला भीती वाटायला लागली. आणि एकदा भीती वाटली की माणसाची मानसिकता पॉझिटिव्ह होत नाही. दुसरं, कॉन्फिडन्स नाही, डेअरिंगच नाही इंग्लिशच्या बाबतीत. आता टायर बदली, हवाच गेल्यावर टायरची व्हॅल्यू काय?
किती किंमत असते टायरला? हवा गेल्यावर काहीच नाही ना. त्या टायर मधली हवा गेल्यानंतर त्या टायरचं व्हॅल्यू होतं 0. तसं आमच्यामधली हवा गेल्यानंतर आपल्यामधली हवा म्हणजे कॉन्फिडन्स, आणि तो जर गेला तर आपली 0 किंमत, 0. नाही नाही मला नाही वाटत मला दुसऱ्यावर संशय. हे ठीक आहे हो, पण काहींना स्वतःवर संशय. ॲडमिशन घेतल्यानंतर मला 1-2 पोरं भेटली 2-4 दिवसापूर्वी. सर बरं तुम्हाला वाटतंय का आम्हाला येईल? मी म्हणलं मला वाटून तरी काय उपयोग आहे रे. आता डॉक्टरनंच पेशंटला विचारायचं, वय तुम्हाला वाटतंय का मला जमलं इंजेक्शन द्यायला? आता पेशंटनं काय म्हणायचं? हा घुसवा कुठं बी चालेल का? नाही ना. काय मला जमल का? मला कसं माहिती? मला जमतंय आणि मला जमणारच हे जर डोक्यात आलं तर मग काही पण शक्य. हा कॉन्फिडन्स. कुणाला बी इंग्रजी येते तर मलाच काय येणार नाही? काही तर माझ्या दगड घातली का मध्ये का मुरुम आहे? मेंदूच आहे ना सगळ्यांना. आता दुसऱ्याला आलेली मला काय नाही आली, माझा काय अडचण आहे? तर एक मुलगा आपल्या क्लासचा डॉक्टर होऊ शकतो तर कोणीही होऊ शकतं. जर एकाला भाषण देता आलं तर कुणालाही देता येऊ शकतं. मला ना. तू प्रयत्न कर ना. तू प्रयत्न सोडून देतोय. तू फक्त प्रयत्न करायला लाग, सगळं येणार. जर हा एका तासामध्ये 20 किलोमीटर पळू शकते, तर ह्याला नाही का पळाय? काय झालं? गुडघ्यात ग्रीस नाही आहे ना? सगळं पळायचं नाही आम्हाला. काय पळायचं नाही, फक्त आम्हाला मेहनत करायची नाही. हा कॉन्फिडन्स. तिसरं, आम्हाला वातावरण नाही. आहे तुमच्या गावात कुठं इंग्रजीत भांडणं लागली होती कधी? लागले कधी इंग्रजीत भांडण? ऐकले कडे इंग्रजीत भांडण लागली? हे चला चला इंग्रजीत भांडणे, चला चला कशा शिवाय देतात बघू. एका इंग्रजीवाल्याचे आणि एका मराठीवाल्याचे दोघांचे भांडण लागले तर कशी मजा येईल? ही शिवाय देते ते हसते, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि त्याला शिवाय द्यायला हे म्हणते, तूच मला जे जे म्हणलं असते तूच, तुलाच का काय बी म्हण तूच. तासभर भांडणं झाले दोघांना, सोबत नाश्ता केला पण हे कळलंच नाही काही. ऐका वातावरण. Where English should be used as a communicative language everywhere, people are not using as a communicative language. When two people know English, do they speak in English? The answer is no. When the two teachers know English, do they speak in English? No. If you go to the university campus, two people speak in English? Of course not. So English is not used as a communicative language in Maharashtra. How can we get the environment of that particular language? It is highly impossible to get the environment. वातावरणच नाही ना. मग ऐकायचं कुणाला? आमच्याकडे वातावरण काय? आमचं. त्याचा आम्हाला कोर्सच करायची गरज पडली नाही. लावला कुठे शिवाय द्यायचा कोर्स? लावला होता कधी शिव्या देण्याचा कोर्स? जालना रोडला क्रॅश कोर्स. गरजच नाही ना. का? आमच्याकडे कुणी बी तज्ञ. मग वातावरण नाही, आमच्यामध्ये आत्मविश्वास नाही. आम्हाला ज्यांनी शिकवले त्यांनी सोपं होतं ते अवघड करून सांगितलं. म्हणजे पहिलं थोडं येत होतं, आता यांचं ऐकून गेलं. प्रॉपर मार्गदर्शन नाही, ग्रामर कळालं नाही, कशी इंग्रजी येईल?
आणि मग आम्ही काय म्हणालो, एवढ्या भानगडीत पडण्यापेक्षा आपलं सोडून दिलेलं विषय बरं राहील. आणि आम्ही इंग्रजीचा विषय सोडून दिला आणि आम्ही इंग्रजीला भिवून घाबरून दूर 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 राहत गेलो. आम्हाला वाटलं मी असाच दूर गेल्यानंतर आमचं भागल. घडलं उलट. जो माणूस दवाखान्याला घाबरत होता त्याच्या राशीला दवाखाना आला. किती अवघड आहे. पडलं एक दिवशी, दवाखान्याला घाबरत होतं, पडलं खाली, पाय मोडला, होय बाबा. आता अवघड आहे. मग आम्ही जसं घाबरत गेलो तसं इंग्रजीचं महत्त्व वाढत गेलं. आणि आज तुम्हाला आणि मला 2 गोष्टींसाठी इंग्रजी शिकायची. नंबर 1, अकॅडमिक सक्सेस पाहिजे आम्हाला. वॉट एव्हर आय एम रीडिंग, वॉट एव्हर आय एम स्टडिंग, टू स्कोअर गुड मार्क्स, I need to understand the concept which are introduced in my book is one. That is called I want academic success. And second thing, after scoring good marks, after obtaining degree, after completion of my education, I have to tell people whatever I have studied and understood as far as knowledge is concerned. For that process, I need professional success. ठीक आहे ना. मग इंग्रजी एक उद्देश काय, अकॅडमिक सक्सेस, आणि दुसरा उद्देश काय, प्रोफेशनल सक्सेस. म्हणून आम्हाला थोडं लिहिता यावं, थोडं वाचता यावं, मेल टाईप करून चांगल्या प्रकारे न चुकता टाकता यावेत, मेसेजचा चांगलं रिप्लाय करता यावा न बघता. अहो ठीक आहे ना, भविष्यात टेक्नॉलॉजी आलीच आहे. आता AI आलं आहे, GPT आली, पण त्याला प्रश्न तरी विचारणारा चांगला माणूस असेल तर ना. काय विचारायचे माहितीच नाही. कॉप्या बरोबर मदत करतील, पण कॉपीच कोणत्या प्रश्नाची हे जर कळाना गेलं तर लिहायचं कोणत्या प्रश्नाचं उत्तर. कसं, मॅन बिहाइंड द मशीन इज इम्पॉर्टंट. मशीन 100% चांगली आहे, पण त्याच्या अगोदर तो मशीन ऑपरेट करणारा टॅलेंटेड असला तर. खरंय, ते जर गायबना असेल तर मशीन काय करेल. बरोबर आहे का नाही. दिस इज मशीन. हिनं हाच पेन वापरला तरीची हँडरायटिंग वेगळी आहे. हिनं जरी हा पेन वापरला तरी हँडरायटिंग वेगळी आहे. यानं वापरला तरी हँडरायटिंग वेगळी आहे. यानं वापरला ती वेगळी आहे. मी वापरला तरी वेगळी आहे. म्हणजे पेन सगळ्यांचा सारखा होता, हँडरायटिंग सगळ्यांची सारखी नाही. का? मशीन वापरणारा माणूस महत्वाचा आहे, तरच मशीन चांगले रिझल्ट आम्हाला देणार. कळतंय का नाही थोडंफार? नाही का थांबायचं? सांगा ना. हो, माझा उद्देश कळावं हाच आहे. If I continuously communicate in English and tell to people that yes, of course, but many people won't understand what I'm going to talk about. तर सुरुवातीला टप्प्याटप्प्याने जाऊ ना पुढं, हळूहळू, आहे का नाही. थोडं 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 टॅलेंटेड बस जाऊ. एकाच दिवशी सगळंच. मग एवढे सगळे प्रॉब्लेम्स आम्हाला केंद्रस्थानी ठेवायचे, आणि म्हणून मला इंग्रजी येत नाही. कळालं? मग इंग्लिश मला न येण्यासाठी मी एकटा जबाबदार आहे का माझी शिक्षण पद्धती सुद्धा जबाबदार आहे? शिक्षण पद्धती सुद्धा जबाबदार आहे, माझ्याकडचं वातावरण सुद्धा जबाबदार आहे. म्हणून मला इंग्रजी येत नाही अशा प्रकारचा न्यूनगंड आपण बाळगता कामा नये. स्वतःला कमी समजायचं काय नाही, जास्त शहाणे बी नाही समजायचं. मग आता इंग्रजी येण्यासाठीची पुढची प्रोसेस काय, तर आम्हाला ध्येय ठरवायचं, गोल. 3 प्रकारची माणसं आहेत समाजामध्ये. एक,
त्यांना कसलंच ध्येय नाही. सकाळी उठणे, नाश्ता करणे, झोपणे, पुन्हा भोजन, पुन्हा इकडे तिकडे टाइमपास. आता असे मेले तरी काय नुकसान होणार आहे देशाचं? काही तर मेले तरी त्यांच्या घरच्यांचं सुद्धा कसलंच नुकसान नाही. अशी सुद्धा माणसं आहेत. येस ऑर नो? उलट काही मेल्यानंतर ते घरचे सुखी होतील एवढे काही घरचे वैतागलेत लोकांचे. खरंय खोटंय? त्या लोकांना म्हणायचं नो ॲम्बिशियस पीपल. कसलीच ॲम्बिशन नाही. त्यांना विचारलं, अरे तुम्ही जगता का? मरत नाही, मग काय करावं? काय उत्तर आहे? त्यांना ऊन येऊ, पाऊस येऊ, दुष्काळ येऊ, सुकाळ येऊ, वारं वादळ, काय चिंता नाही ना, काय नाही. आहेत का नाही अशी माणसं? दुसरा प्रकार माणसांचा आहे, ते फक्त मागे बघत बघत सेमी ॲम्बिशियस आहेत. ते माग बघत बघत चालतात. कालच्या पेक्षा आपलं आज बरं आहे. पहिलं जरा थोडीच वाट लागली होती, आता जरा बरं आहे. आता गेल्या वर्षीपेक्षा थोडा बरा आहे मी. गेल्या वर्षी 42% पडले होते, यावर्षी 44 पडलेत. माझी प्रगती आहे. थोडं बरं आहे. माग बघत बघत चालायचं. थोडं आलो ना पुढं. काल इथपर्यंत आलो, आज इथपर्यंत आलो. आणि तिसऱ्या प्रकारची माणसं आहेत, त्याचं नाव आहे ॲम्बिशियस. ते माग बघत नाही, ते पुढे बघतात की मी येणाऱ्या 5 वर्षानंतर मी स्वतःला कुठे बघणार आहे. 5 वर्षानंतर तू कोण असशील, तू कोण असशील, तू कोण असशील, तू कोण असशील. कळायला पाहिजे ना येड. हो बा चांगलं आहे, पण मग किती वेळ? लोक कीर्तना सुद्धा खुणवते एक दुसऱ्याला. कळाले यांना काही इकडे मेळ आहे काही? क्षेत्र कोणतेही घ्या, काही लोक त्या क्षेत्रामध्ये खूप स्पेशल आहेत. आता आपल्या शहरामध्ये कितीतरी हॉटेल्स आहेत का नाही? मग सगळेच हॉटेल स्पेशल आहेत का? तर नाही, काही आहेत, बाकीचे कॉमन. मी म्हणलं हॉटेल रामा इंटरनॅशनल माहिती आहे का नाही लोकांना? माहिती आहे का नाही? बर. हॉटेल कदम कुठे? हॉटेल कुठे होते? बायपासला. कुठे बायपासला? तुम्हाला माहित नाही? अरे कसं माहित असाल? कॉमन. कितीतरी कॉलेज आहेत, सगळे कॉलेजेस स्पेशल आहेत का? काही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळत नाहीत, आणि काही कॉलेजेसमध्ये कुणाला बी ॲडमिशन मिळत. या हां लेक्चर नाही करायचे मला. अरे होतच नाहीत तर काय? नाही मला लेक्चर नाही करायचे, होतच नाहीत ना. तू घे ॲडमिशन, तू टेन्शनच घेऊ नको. हां मग काही असे डोंगरातले कॉलेज बघते जिथं कसलंच लेक्चर होत नाही. हां तसलं चालेल मला. अरे इथं टॉपचे कॉलेजेस करून लोकांना नोकर लागणार. तू असल्या दरी डोंगरात आणि खेड्यापाड्यात ॲडमिशन घेऊन तुझे कुठं लिंक लागणार आहे? पण कळते कुठं? कितीतरी वकील आहेत. मग सगळे वकील आपल्या शहरात स्पेशल आहेत का? हो म्हणा फक्त. आहेत का? नाही. तुम्हाला बोलायचं आहे. काही वकील किती स्पेशल आहेत. अरे त्यांनी नुसतं मॅटरकडे बघितलं तर लाख रुपये द्यावं लागतील. आणि काही ते म्हणतात माझ्याकडे द्या, ते नको. तुमची गाडी सांगायली मला, तुम्ही काय कोर्स करत असाल ती. तो चष्मा अंदाज तुम्ही नका. आमची जिंकली हारायची केस. अरे काही डॉक्टरकडे गेल्यानंतर तिथं 3-3 दिवस नंबर लागत नाही. किती स्पेशल डॉक्टर आहेत. खरे खोटे? खरे मुंडे हलवा रे.
हा बरं झालं मुंड्या हलवेल. अरे हो म्हणा, येस ऑर नो. नाही काय काय हो मुंड्या. रामदेव बाबा आहे मी. योगाच क्लास आहे माझा. अरे येस म्हणा, नो म्हणा. हा तर काही वकील स्पेशल आहेत, काही डॉक्टर स्पेशल आहेत, काही डॉक्टर हजर नाही आहेत तरी लोक लाईनला बसलेत, आणि काही डॉक्टर सकाळपासून बसलेत. पुण्यनगरी वाचून झालाय, आता सकाळ हातात घेतलाय, देव मराठी घ्यायचा आहे. पेशंटच नाही ना. म्हणले या नको, मी तपासतो. नको तुमच्याकडून. का? माझं राहिलेलं जायचं. काही क्लासेस वाले एवढे स्पेशल आहेत, आणि काही घरोघरी चाललेत, चल ना आमच्याकडे क्लास करा. नको तुमच्याकडे. क्षेत्र कोणतंही असो असं माझा विषय होता. शेतीमध्ये तसंच आहे. सगळे शेतकरी स्पेशल आहेत का? काही स्पेशल आहेत. 2 एकर मध्ये लाखांवर उत्पन्न आहे, आणि काहीला 12 एकर आहे. नाही कर्जच पिटाना. खरे खोडे. काहीच पिका नाव. कसं पिकल? तुम्ही शेतातच नाहीत ना. कुठे आहेत तुम्ही? दुसऱ्याची भांडणं बघाय. नाहीतच ना. आणि काही पहाट पासून शेतात. ते शेतकरी सुद्धा कमी शेती असून सुद्धा श्रीमंत आहेत. नाही आपल्याकडे पाणीच नाही. पाणी होतं तेव्हा बी तुम्ही काहीच केलं नाही. शाळा बरोबर नाही, चांगल्या शाळेत घातलं नाही, मास्तर बरोबर नाही, मास्तर चांगलं दिलं नाही, पुस्तकच बरोबर नाही, पुस्तक चांगलं दिलं नाही, माझीच तब्येत डाऊन आहे. फक्त दुसऱ्यावर खापर फोडायचं आणि स्वतःचं समाधान करायचं. तसं आपले नातेवाईक सुद्धा काही स्पेशल आहेत आणि काही कॉमन आहेत. खरंय खोटं आहे? आपले सगळेच नातेवाईक स्पेशल आहेत का? नाही. काही स्पेशल आहेत. आणि मग स्पेशल पाहुणा आला की त्याला ट्रीटमेंट स्पेशल आहे का कॉमन आहे? तुम्हाला कळलं ही भाषा बोलतो. स्पेशल पाहुणा आला की मटण खात असला की मटण, कॉमन आला की पोहे, कांदा, मीठ सुद्धा टाकलं नाही जास्त. ते म्हणला वरून घ्या, वरून घ्या, बरणी घ्या, पूर्ण घ्या, आम सगळं. स्पेशल पाहुण्याला ट्रीटमेंट. स्पेशल काकू घरी आल्या की त्यांना भारीची साडी. साधारण काकू आल्या की उग रानडोकराला बांधायची साडी असते का तिकडे? असते तुमच्याकडे? माहिती का ते गावाकडे? हा स्पेशल लोक स्पेशल ट्रीटमेंट, कॉमन लोक कॉमन ट्रीटमेंट. खरंय काय? स्पेशल लोकांसोबत भेट झाली की फोटो, सेल्फी. मग ज्याला ज्याला वाटत असेल की मला लोकांनी स्पेशल मानलं पाहिजे, तर हे लोक स्पेशल का झाले याच्यावर विचार करू नये का आपण? का झाले? हा, त्याने काहीतरी वेगळं केलंय, काहीतरी केलंय, काहीतरीच नाही. काही म्हणले काहीतरी करायचंय, त्यांनी काहीतरीच करून टाकलं. लोक म्हणले काहीतरीच करतंय बाबा हे. आता काहीतरी शब्द नीट समजून घ्या बरं. का स्पेशल माहिती का? का बनायचं स्पेशल? नंबर 1 रिस्पेक्ट. कोणाला रिस्पेक्ट नको आहे? प्रत्येकाला पाहिजे. कॉमनला रिस्पेक्ट नाही. स्पेशल लोकांना टाळ्या वाजतात आणि कॉमन टाळ्या वाजवायला. स्पेशलचे सत्कार आणि बाकीचे खाली. वाईट तागून स्पेशलचे लग्न होते आणि कॉमन
डॉल्बी वाले दादा का डीजे वाले दादा कोणा काय ते गाणे हा बोलाव माझ्या हा एक तर रिस्पेक्ट नाही दुसरं गर्दी नाही ना जिथं स्पेशल लोक आहेत तिथं कधी ऐकलंय का स्टेजवर माणसं चिंगरून मेले स्टेजवर 2-4 पाहुणे पाणी पाण्याची बॉटल टेबल आणि खाली चप्पल सापडा ना तिथं ठेवलं होतं तिथं सोडलं होतं कार्यक्रमानंतर एक तिथं सापडलं खरं कुठे लय गर्दी कॉमनच्या ठिकाणी स्पेशलच्या ठिकाणी गर्दी नाही बघा ना तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांच्या लग्नात गर्दी का स्पेशल लोक आहेत कॉमन नुसता उताडा पाणी कुठं टाकले काय की गिलास फेकून दिले प्लेटचा पत्ता नाही आणि तिसरा जिथं स्पेशल आहे तिथं धोका नाही कधी ऐकलंय का विमानतळावर मंगळसूत्र चोरी गेलं गेली 15 वर्षापासून म्हणजे 2008 पासून आता किती वर्ष झाले 15 वर्ष झाले 15-16 वर्ष झाले इथं येणारा माणूस स्वतःची ओळख झाली त्याला स्वची ओळख झाली मी काय करू शकतो काय करू शकत म्हणलं बघ येऊन टेस्टचा क्लास लावला की तुझं पर्सनल डेव्हलप होईल तुला भाषा येईल भाषा आली तुला अभ्यास करा वाटेल तुला चांगलं काय वाईट काय हे कळेल तू काम करायला लागशील काम केलं की पैसे येतील आणि ज्याच्याकडे पैसे येतील त्याचं लग्न होत असतं पैसे कमवणाऱ्या माणसाकडेच लग्न होईल त्याचंच जो संसारातल्या गरजा पूर्ण करू शकत नाही त्या गायबानासोबत कोण लग्न करेल खरे कुठे वास्तव आहे डायरेक्ट आता लय ज्ञानाची गरज नाही संसार तू करतोयस तर संसारातल्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे का संसारातल्या सगळ्या गरजा पैशाने पूर्ण होतात आणि मग सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुझे उत्पन्न आहे का तो पैसे कमवू शकतोस का हे अगोदर सिद्ध कर तुझं कोणीही तुझ्यासोबत लग्न करेल नाही मी ग्रॅज्युएट आहे रुपया कमवतो का उठ मी व्यसनी नाही तू व्यसन कर मी काही सुपारीचं खाणं का सुपारी असं लोक म्हणायला लागलेत हे साधू संत आणि महामानव सगळे हे जन्मानं मोठे आहेत का कर्मानं मोठे आहेत ते त्यांच्या कार्यानं मोठे आहेत म्हणून आम्ही कुठं जन्मलो कोणाच्या पोटी जन्मलो कोणत्या गावात जन्मलो हे महत्वाचं नाहीये तर मी माझं काय काम केलंय याच्यावर माझी समाजामध्ये ओळख होणार आहे हे पहिला मुद्दा तर ही जी लोक जन्म झाला ह्या लोकांचा हे आपल्यापैकीच कॉमन पैकीच लोक स्पेशल झाले खरंय स्पेशल कॉमनच स्पेशल झाला 2 मित्र गावाकडून अभ्यासाला इथं आले शहरामध्ये हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं क्लासला ॲडमिशन घेतलं आणि एक जण अभ्यासाला लागला आणि एकाने मित्र कमवले मग एक जण प्रेमात पडला आणि मग बर्थडे करायला लागला प्रोझोनला चालला आणि एक जण अभ्यासाला लागला कष्ट केलं मेहनत केलं हा अधिकारी झाला आणि हा प्रेमात पडला दिल दोस्ती दुनियादारी करायला लागला आणि भविष्यात ती पोरगी याला सोडून गेली मग ते म्हणला टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा कि परिंदा मर गया बाद में आणि ते जे पोरग होतं ज्याचं त्याला लोक म्हणायचे याला माणूस की नाही हे कुठे फिरत नाही ते अधिकारी झालं त्या अधिकाऱ्याला बायको अधिकारी मिळाली हा स्वतः गरीब होता पण मोठा झाला नातेवाईक मोठे मिळाले स्पेशल झाला मोठ्या लोकांसोबत बसणं उठणं वाढलं आता हा स्पेशल झाला का नाही स्पेशल होणं हे फक्त आणि फक्त माणसांच्या सवयीवर अवलंबून असतं तर त्या 5 सवयी आहेत ज्या प्रत्येक माणसाला कॉमन मधून
स्पेशल बनवण्यामध्ये मदत करतात. त्यातली पहिली सवय आहे की तुम्ही